आणि ओबीसी नेते किती एकत्रित येऊ द्या, मी एकटा पट्ट्या इथं उभा आहे म्हणून त्यांनी दंड ठोकला. काय ओबीसी समाज किती एक आला, नेते किती एक जरी आले तर मी एकटा मराठ्याचा इथं पठ्या आहे आणि त्यांनी दंड ठोकवलं तुमच्यावर. या देशामध्ये आणि लोकशाहीमध्ये मोठ्या मोठ्या लोकांची इथल्या जनतेने जिरवलेली आहे. त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा स्वर्गीय त्यांचा सुद्धा पराभव झालेला आहे. इंदिरा गांधीजींचा सुद्धा पराभव झालेला आहे. द्विराष्ट्राचा मुख्यमंत्री सका पाटील अनभिषिक्त राजकारणातला सम्राट त्याचा सुद्धा इथं पराभव झालेला आहे. ती माणसं सम्राट तर होती राजकारणातली, पण तू कुठलं काय आहेस तुझा अजून स्वॉट ॲनालिसिस तुम्ही करावं. त्यामुळे तुम्ही असल्या लोकशाहीमध्ये धमक्या देऊ नका. बाबासाहेबांनी सांगितलं होतं राजा हा मतपेटीद्वारे जन्माला येतो. त्यामुळं असं कुणाला तरी काहीतरी चॅलेंज या लोकशाहीमध्ये करण्याच्या भानगडीत पडू नका. 18 पगड जातीची माणसं आज निश्चित आम्ही एकत्र नाही आहोत, मान्य आहे आम्हाला. निवडणुका जिंकण्याचं स्टॅटिस्टिक्स आमच्याकडं नाही किंवा आमच्याकडं मॅन मनी मसल पॉवर नाही, पण आम्ही भविष्यात आमच्या मताचा लाख मोलाच्या मताचा वापर करून प्रबोधनाच्या माध्यमातून या महाराष्ट्रातला ओबीसी विजयंती एसबीसी आणि आमच्याबरोबर मुस्लिम बांधव आणि आमच्याबरोबर मी माझं कॉन्सन्ट्रेशन त्यावर आहे. माझ्या बॉडीत त्रास होईल तुम्हाला म्हणून हो. तर आम्ही या प्रश्नाचं उत्तर येणारा काळ देईल. लक्ष्मण हाके प्रत्येक प्रश्नाचा प्रतिवाद करायला तयार आहे. आता भुजबळांना टार्गेट करायचा प्रयत्न करू नका. जरांगे साहेब, तुम्ही मुंडे बंधू भगिनींना टार्गेट करायचा प्रयत्न करू नका. महादेव जानकरांना, गोपीचंद पडळकरांना टार्गेट करायचा प्रयत्न करू नका. एकाला टार्गेट करायचं आणि बाकी आमचे भाऊ भाऊ म्हणायचं असलं कूटनीती बंद करा. हा लक्ष्मण हाके जरांगे तुमच्या प्रत्येक प्रश्नाला विथ लॉजिक उत्तर देणार आणि तुमचा प्रत्येक गोष्टीला तयार असेल इथून पुढे. ते म्हटले मी जर मुख्यमंत्री असले तर सगळे प्रश्न सोडवले. मग आत्ताचे तुमचेच मुख्यमंत्री आहेत ना. ते स्वतः मुख्यमंत्री. जादूची कांडी आहे का तुमच्याकडं? तुम्ही काय घटनेची तत्व, रिझर्वेशन पॉलिसी, लॉ, तुम्ही मुख्यमंत्री झाला म्हणजे या सगळ्या यंत्रणा, स्वायत्त यंत्रणा काय तुम्ही ताब्यात घेणार का? त्यामुळं जरांगे मुख्यमंत्री व्हा, काय व्हा, तुम्हाला शुभेच्छा आहेत. पण कॉन्स्टिट्यूशनला कुठल्याही प्रकारचे थ्रेड्स इथं कुठलाच सम्राट, कुठलाच पंतप्रधान पोचवू शकत नाही. ते म्हटले आम्ही ओबीसी मध्ये जाणार नाही, तर ओबीसीच आमच्यात आहे. ते त्यांनाच विचारा या प्रश्नाचं उत्तर म्हणजे काय असतं. ते काही बोलायचं, प्रत्येक आंदोलनाला प्रत्येक वेगळी मागणी करायची. आम्ही सहन करतोय. शोषित, वंचित, पीडित बांधव सहनशील आहे. या महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठा तरुणांना माझी कळकळीची विनंती आहे, या महाराष्ट्रामधली छत्रपती शिवरायांची पॉलिसी तुम्ही अभ्यासा. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला बरोबर घेतलंय म्हणून या महाराष्ट्राची माती, महाराष्ट्राची ओळख देशात वेगळी आहे. तुम्ही या महाराष्ट्रातला सलोखा भाईचारा बिघडवू नका. ओबीसीनं कधीही कायदा हातात घेतलेला नाही, कधी या गोष्टी झालेल्या नाही. तुम्ही जे काय बोलताय, आंदोलन करताय, हे ओबीसी समाजाचं नाही तर तुमच्याकडून कुणीतरी करून घेतंय आणि छगन भुजबळांचं नाव घेतलंय. तुमचं आंदोलन किंवा तुम्ही स्पॉन्सर आहात, त्यांना सांगा. मीडियावरती तुम्ही बातम्या दाखवताय, इथं 18 पगड जातीची माणसं येत आहेत.